नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनीचा व्हायरल झालेला व्हिडिओ आता जीवा पाहत असतो आणि आता नंदिनीचा तो रुबाब पाहून जीवाची कॉलर मात्र ताठ झालेली असते। जीवा म्हणतो, काय बोलतेय ना, अगदी तर मला असं वाटते की फायर ब्रँड आहे। तर काव्या म्हणते, हो का, आमच्या नंदिनी मॅडम आहेच फायर ब्रँड। म्हणजे कसं आहे ना, वरवर शांत दिसणाऱ्या आमच्या नंदिनी मॅडम एखाद्या वेळी जर चुकीची गोष्ट घडली तर मात्र अचानक दुर्गेचं रूप धारण करतात, तेव्हा मात्र कोणाला काहीच बोलता येत नाही आणि समोरच्याची लायकी दाखवूनच शांत बसतात। तर आता हे ऐकताच इकडे जीवा म्हणू लागतो, अगदी खरं आहे ना, ही मोठी भावंडं ना दिसताना शांत दिसतात, परंतु त्यांच्यामध्ये एक वेगळाच रुबाब असतो। म्हणजे बघ ना, मी सुद्धा स्कूलमध्ये असताना एखाद्या मुलाने जर माझी कळ काढली, त्याने माझी खोडी काढली, तर तो मुलगा शाळेच्या बाहेर जाणं मुश्किल होता। कारण असंच एकदा झालं होतं, एका मुलाने माझी खोडी काढली होती, पण शाळा सुटल्यानंतर दादाने त्याला असा काही बोल लावला, असं काही धोपटलं ना आणि एवढा मार दिला ना की तो अक्षरशः रडायला लागला। त्याने माफी मागितली। ही मोठी भावंडं अशीच असतात, वरवर शांत दिसतात, परंतु एखाद्या वेळी जर आपल्यावर संकट आलं तर मग मात्र ते शांत राहत नाहीत। असं म्हणत जीवा मोठमोठ्याने बोलत असतो, तर त्याचवेळी तिथल्या मॅडम येतात आणि म्हणू लागतात, सर प्लीज तुम्ही जरा हळू बोलता का, कारण बाकीच्या कस्टमरला त्रास होत आहे। जीवा म्हणतो, हो ना, बोलतो ना। आता मॅडम ते निघून जातात, तर जीवा म्हणू लागतो, तुला सांगू का, खरं तर ही मोठी भावंडं अशीच असतात, म्हणजे आपल्यासाठीच बनलेली असतात। जे बघ ना, हा दादा ना वरवर शांत असतो, परंतु ज्यावेळी माझ्यावर प्रसंग येतो त्यावेळी तो नडतो, लढतो, रागावतो ना, ते पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल। तर आता काव्या म्हणू लागते, हो ना, मी पडलेच आहे ना त्याच्या प्रेमात। तर जीवा म्हणतो, हे तू माझ्यासमोर सांगतेस, तुला कळतंय का, तू माझ्यासमोर मला सांगतेस की तू माझ्या दादाच्या प्रेमात पडली आहेस आणि मला मात्र काही फरक पडत नाही, बघ तुला कळतंय का। तर काव्या म्हणते, हो, हे मला तेव्हाच कळालं ज्यावेळी मंदिरातून तू माझा हात धरून पार्थकडे घेऊन गेला होतास आणि त्यांच्या हातात माझा हात सुपूर्द केलात। त्याचवेळी मला कळालं होतं की तुला आमचं नातं मान्य आहे आणि म्हणूनच तू माझा हात त्यांच्या हातात सोपवला होतास आणि हे सगळं काही माझ्या लक्षात आहे आणि मी ते कधीही विसरणार नाही, पण त्यांच्या का लक्षात नाही हेच मला कळत नाहीये। तर जीवा म्हणतो, मग आता त्या सगळ्याची त्याला आठवण करून द्यावी लागेल, पण त्याला या सगळ्या गोष्टीची आठवणच करून दिली नाही, तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे। आणि त्याचवेळी त्या पुन्हा एकदा मॅडम येतात, तर जीवा म्हणतो, आता काय। तर त्या मॅडम जीवाला म्हणतात, सर तुमचं झालं असेल तर तुम्ही बिल देता का, कारण बाकीचे कस्टमर वेटिंगवर आहेत। जीवा म्हणतो, हो का, एक मिनिट। असं म्हणत जीवा बिल पे करतो आणि म्हणतो, हे काही नाही, ह्यांची नाटकं आहेत, नुसती नाटकं, आपल्याला इथून हाकलवून देण्यासाठी। तर काव्या म्हणते, बरं चल ना, आपण निघूया तिथून। असं म्हणत काव्या आणि जीवा तिथून निघून जातात। आता जीवा धडपडतच बाहेर येतो, तर काव्या म्हणते, काय हे जीवा, किती धडपडतोय। जीवा म्हणतो, बघ ना, त्या लोकांनी लिटरली आपल्याला हाकललं, म्हणजे आपण आपल्या पार्टनरबद्दल जे काही बोलत होतो ते त्यांना ऐकवत नव्हतं। तर काव्या म्हणते, चालायचं रे जीवा, आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणी आपल्याला हाकललं म्हणून आपण आतमध्ये जायचे प्रयत्न सोडायचे नसतात। तर जीवा म्हणतो, काय म्हणालीस। काव्या म्हणते, कुठे काय, काहीच नाही। जीवा म्हणतो, हो, तू आत्ताच काहीतरी म्हणालीस। तर काव्या जीवाला म्हणते, कुठे काय म्हणाली। जीवा म्हणतो, आता तू शेवटची लाईन काहीतरी म्हणालीस। तर आता काव्या विचार करते आणि म्हणते, हा, मी असं म्हणाले, जरी आपल्याला बाहेर हाकललं तरी सुद्धा आपण आत जायचे प्रयत्न सोडायचे नसतात। जीवा म्हणतो, म्हणजे आपण पुन्हा आत जायचे प्रयत्न सोडायचे नसतात, कळतंय का तुला। काव्या म्हणते, म्हणजे। तर आता जीवा म्हणतो, मी जो विचार करतोय तोच तूही करतेस ना। असं म्हणत आता जीवा काव्याला म्हणतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे, आपण तसं जर केलं ना तर सगळं आपल्या मनासारखं होईल। आता जीवा त्याचा प्लॅन काव्याला सांगू लागतो। काव्या म्हणते, किती छान प्लॅन आहे, आणि ती जीवाचं कौतुक करू लागते। जीवा म्हणतो, कसली डोकी चालतात आपली, अगदी सेम। तर काव्या म्हणते, त्यात सुद्धा मागे एक कारण आहेच ना जीवा। जीवा म्हणतो, काय। तर काव्या म्हणू लागते, कसं आहे ना, माणसाची प्रेम करण्याची पद्धत जरी वेगळी असली ना तरी सुद्धा फिलिंग मात्र सेम असतात। तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, आणि आता आपण जो काही विचार करतोय ना त्यामुळे एक नवी सुरुवात होईल। काव्या म्हणते, हो, त्या नवीन सुरुवातीसाठीच मी आता वाट पाहत आहे, मनातील सर्व डाग पुसले जातील। तर त्यानंतर जीवा म्हणतो, आणि मनातील कडवट आठवणी कायमच्या निघून जातील। तर काव्या म्हणते, नव्याने श्री गणेश होईल। तर जीवा म्हणतो, नव्याने लग्नानंतर प्रेम होईल।
आता जीवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर काव्या जीवाला म्हणते, तुझ्या तोंडात दही साखर पडो. तर जीवा म्हणतो, मला चालेल, पण ही दही साखर मला माझ्या बायकोच्या हातूनच हवी. तर आता काव्या म्हणते, हो का, घे घे, लवकरच तुला ती मिळेल. पण जीवा, आज आपल्या बोलण्यानंतर किती पॉझिटिव्ह वाटतंय रे. म्हणजे आपण जे काही ठरवलं आहे ते सगळं घडलं तर किती छान होईल ना. सगळं काही आपल्या मनासारखं होईल. जे काही आतापर्यंत आपण त्रास सहन केले, ज्या काही गोष्टी आपण मनात लपवून ठेवल्या होत्या, ज्या काही गोष्टींमुळे आपल्या पार्टनरला मनस्ताप झाला, त्या गोष्टी लवकरच संपतील याची एक आशा निर्माण होत आहे. एक आशेचं किरण कुठेतरी दिसत आहे. शिवा, तुला सांगू का, ज्यावेळी 16 डिसेंबर आला आणि ज्या दिवशी जे काही घडलं त्यानंतर असं वाटत होतं की सगळं काही संपलं, आपली नाती आपल्यापासून दुरावली. पण आता तसं वाटत नाहीये. असं वाटते की सगळं काही नीट होईल. तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, आपल्याला जरी वाटत असलं ना की सगळं काही संपलंय, तरी तसं नसतं. तर ती एक नव्याची सुरुवात असते, नव्याने सुरुवात होऊ शकते. तर आता जीवाचं बोलणं ऐकल्यानंतर काव्या म्हणते, एक मिनिट, हे मी कुठेतरी ऐकलं आहे. तर काव्याला आठवतं, गुरुजी म्हणालेले असतात की सगळं काही संपलं असं जरी वाटत असलं तरी सुद्धा ती नव्याची सुरुवात असू शकते. तर काव्या म्हणते, हो, आपल्याला हे गुरुजी म्हणाले होते. आता हे सगळं काही जीवालाही आठवतं. गुरुजी म्हणालेले असतात, त्या क्षणी सर्व संपलं असे वाटेल, परंतु असं समजू नका की सगळं काही संपलं आहे, तर ती नव्याची सुरुवातही असू शकते. तर जीवा म्हणतो, म्हणजे गुरुजींनी त्याचवेळी आपल्याला संकेत दिला होता. तर काव्या म्हणते, हो जीवा, गुरुजींनी त्यावेळी आपल्याला संकेत दिला होता, परंतु त्या संकेताचा अर्थ आपल्याला आता लागतोय. आणि जीवा, गुरुजी अजून काहीतरी म्हणाले होते. आता जीवा आणि काव्या ते आठवतात. तर गुरुजी म्हणालेले असतात, प्रेम आपल्याला दुबळं बनवतं, परंतु सगळं काही परत आणण्याची ताकदही प्रेमातच असते. खरं तर तुमचा निर्णय चुकला असं तुम्हाला वाटत असेल, परंतु तुमच्या निर्णयावर आता या वर्षाचा शेवट अवलंबून असेल. त्यामुळे विचार करा आणि निर्णय घ्या. कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका की ज्यामुळे तुम्हा सगळ्यांची आयुष्य पणाला लागू शकतात. आता मात्र त्यावेळी या कुठल्याच गोष्टीचा संदर्भ किंवा अर्थ काव्या, जीवा किंवा घरातील कोणालाही लागलेला नसतो. परंतु आता ज्यावेळी जीवा आणि काव्या विचार करतात त्यावेळी सर्वच गोष्टी त्यांच्या समोर स्पष्ट असतात. तर जीवा काव्याला म्हणतो, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे आणि गुरुजींचा संकेत आता आपल्यालाच खरा करावा लागेल. म्हणजे वर्षाचा शेवट आणि नवीन नात्याची सुरुवात ही गोडच व्हायला हवी. तर काव्यामध्ये खरं आहे, करेक्ट. आता लग्नानंतर होईलच प्रेम 2.0 सुरू होणार आहे. तर जीवा म्हणतो, लग्नाआधीच्या प्रेमाने लग्नानंतर प्रेमाचे 2 तुकडे केलेत. ते जर तुकडे जोडले तर सगळं काही नीट होऊ शकतं आणि त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. काव्यामध्ये करेक्ट, आता हे तुकडे आपल्याला जोडावे लागतील. आता आपण मिशन लग्नानंतर होईलच प्रेम, लग्नासाठी काय पण, असं म्हणत जीवा आणि काव्या हातमिळवणी करतात. आणि जीवा नंदिनीला मिळवण्यासाठी तर काव्या पार्थला मिळवण्यासाठी सज्ज झालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनीला भेटण्यासाठी आता चित्रा घरी आलेली असते. नंदिनीने चित्रासाठी भक्कड असा वेलचीचा चहा बनवलेला असतो. तर चित्रा आता नंदिनीच्या चहाचं कौतुक करत म्हणते, नंदिनीताई, कसं आहे ना, आल्याचा चहा तर सर्वच जण बनवतात, पण तुझ्या हातचा हा वेलची घातलेला चहा ना खरंच अप्रतिम असतो. तर नंदिनी म्हणू लागते, हे सगळं काही मी काव्यासाठीच करत आहे. तुला सांगू का, आमच्या काव्याला वेलची घातलेला चहा जास्त आवडतो. म्हणजे मी चहा बनवायला शिकले आणि काव्या चहा प्यायला लागले. मग तिथपासून आत्तापर्यंत मी माझ्या काव्यासाठी जे काही आवडीचं आहे ना ते नेहमीच करत असते. म्हणजे कावूला आमच्या जे काही आवडतं सगळं काही तिची नंदिनीताई तिला देण्याचा प्रयत्न करत असते. असं म्हणताच नंदिनी शांत होते. घडलेला सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोर असतो. तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर नंदिनी चित्राला म्हणते, सॉरी हा चित्रा, अगं या सगळ्या गडबडीत मला आनंद निवासकडे लक्ष देता आलं नाही. खरं तर येताही आलं नाही, पण तू आहेस, रेखाताई आहेस, त्यामुळे काही टेन्शन नसतं. आणि हो, मी येईनच लवकर. तर आता चित्रा म्हणू लागते, ताई तुला यावंच लागेल, कारण माझं लग्न ठरलं आहे. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीचा आनंद काही गगनात मावत नसतो. नंदिनी चित्राला म्हणू लागते, चित्रा अगं किती आनंदाची बातमी दिली आहेस. तुला सांगू का, तुझी ही बातमी ऐकल्यानंतर खरंच खूप मला आनंद झाला आहे. काय बोलू काय नको काहीच कळत नाहीये. तुला माहीत नाहीये किती छान बातमी दिली आहेस तू मला. असं म्हणत नंदिनी देवारातली गोड पदार्थ घेऊन येते आणि चित्राच्या हातावर ठेवत म्हणते, हे घे, तोंड गोड कर. नंदिनी खूप खुश असते. नंदिनीला खूप आनंद झालेला असतो.
तर चित्रा नंदिनीला म्हणू लागते, ताई लग्न तर ठरलं आहे, आनंदात तर आहे, पण भीतीसुद्धा वाटते. तर नंदिनी म्हणते, अगं कशाला घाबरतेस, एवढी आनंदाची बातमी आहे आणि एवढा गोड क्षण तुझ्या आयुष्यात आलाय आणि घाबरायचं का, काहीच गरज नाही आहे. अगं लग्न हे किती छान गोष्ट असते. लग्न हे फक्त लग्न नसतं, खरं तर आपण आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करत असतो. लग्न हे एका दिवसाचं असतं, परंतु संसार हा आयुष्यभराचा असतो. सोहळा लग्नाचा नाही तर संसाराचा करायचा असतो. आपल्या संसारात आपण स्वतःला गुंतून घ्यायचं असतं. संसारात दोन माणसं एकमेकांचा हात धरतात, विश्वासाने हात धरतात. खरं तर दोघंही एकमेकांच्या प्रगतीसाठी एकमेकांना साथ देत असतात, एकमेकांच्या ग्रोथसाठी एकमेकांसाठी विचार करत असतात. संसार हा दोघांनी एकत्र मिळून करायचा असतो. नंदिनी अगदी संसाराची व्याख्या चित्राला समजावून सांगत असते, परंतु त्यावेळी चित्रा मात्र शांतच होते. नंदिनी चित्राला विचारते, काय झालंय, तू अशी एकदम शांत का झालीस? तर चित्रा नंदिनीला म्हणते, ताई इतकं सगळं तुझ्या आयुष्यात घडून गेलं आहे आणि तरीसुद्धा तू किती छान बोलतेस आणि लग्नावर तुझा असणारा विश्वास. तर नंदिनी म्हणू लागते, बोलणारच ना गं चित्रा, कारण माझा राग एका व्यक्तीवर आहे, लग्न संस्थेवर नाही आहे. चित्रा एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न हे छानच असतं, त्यापेक्षाही छान असतो तो संसार. परंतु या लग्नाच्या नात्यात, संसाराच्या नात्यात एकमेकांवर विश्वास असायला हवा, एकमेकांचा आदर असायला हवा आणि एकमेकांबद्दलची काळजी असायला हवी. तरच हा संसार कायम टिकून राहतो, तरच हे नातं कायम टिकून राहतं आणि त्यासाठी दोघांचाही एकमेकांवर विश्वास हा कायम तसाच असायला पाहिजे आणि सगळं काही याच क्रमाने घडायला हवं. मग बघ तुझं लग्न एक आदर्श ठरतो. तर आता चित्रा म्हणू लागते, ताई तुझं आणि दादांचं लग्नसुद्धा आमच्यासाठी आदर्शच होता. तर आता नंदिनी म्हणू लागते, तुला सांगू का चित्रा, मी ज्यावेळी लहान होते ना त्यावेळी मी नेहमी असंच म्हणायचे, ते गुलाबी गुलाबी पुड्डे का बाल विकणारं व्हायचं. पण ज्यावेळी मोठे झाले त्यावेळी हळूहळू मला समज आली की तो कापूस विकत असतो ना, त्यात गोडवा तर असतो, त्यात साखरेचा गोडवा असतो, परंतु त्याच्या आयुष्यात मात्र तो गोडवा नसतो. आणि अगदी तसंच माझ्याही आयुष्यात घडत आहे. तर चित्रा म्हणू लागते, ताई तू प्रेमाबद्दल, संसाराबद्दल इतकी छान बोलायचीस ना, की तू ज्यावेळी बोलायचीस त्यावेळी असं वाटायचं की फक्त हे सगळं काही ऐकतच राहावं आणि त्यातून आम्हाला कळायचं, त्यातून आम्ही एक बोध घ्यायचो की ताई तुझा संसार इतका कमाल असेल ना. तर आता नंदिनी म्हणते, मलाही तसंच वाटायचं, माझाही सुखाचा संसार असेल, परंतु कोणाची नजर लागली काहीच कळालं नाही आणि हे सगळं काही इतकं विपरीत घडलं की ज्या गोष्टीवर माझा विश्वासही बसत नाही. तुला सांगू का चित्रा, माझी आई नेहमी म्हणते, एखाद्या बाईच्या हातच्या चकल्या या दरवर्षी छानच असतात, अप्रतिम असतात. असं ज्यावेळी सर्वजण कौतुक करतात ना, त्यावेळी हमखास त्यावर्षी तिच्या चकल्या बिघडतात. हे खरं आहे आणि अगदी माझ्या आयुष्यातही तसंच घडते. पण सोड, माझा विषय सोड. पण तुला सांगू का चित्रा, तुझं लग्न ठरलंय ही ज्यावेळी बातमी तू मला दिलीस ना, त्यावेळी मला खरंच खूप आनंद झाला. चित्रा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जरी आपलं लग्न झालं तरीसुद्धा आपलं काम आपण सोडायचं नाही आणि हो, स्वतःमध्ये हरवून अजिबातच बसायचं नाही. आता लग्न ठरलंय म्हणजे जबाबदारीही वाढणार आहेत, तरीसुद्धा या जबाबदारीमध्ये जर तुला माझी कधी मदत हवी असेल तर अगदी हमखास हक्काने सांगायचं आहे. तर चित्रा म्हणते, हो मी नक्कीच सांगेन आणि पत्रिका छापून झाल्यानंतर मी तुला पत्रिका द्यायला सुद्धा येणार आहे. परंतु ताई तू तर लग्नाला यायचंच आहे आणि येताना जीवादादांना सुद्धा घेऊन यायचं आहे. आता मात्र नंदिनी शांतच होते. तर चित्रा नंदिनीला म्हणू लागते, ताई तू टेन्शन घेऊ नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण मला खात्री आहे की माझ्या लग्नापर्यंत तुम्ही दोघंही नक्कीच एकत्र येणार आहात. येते मी, असं म्हणत चित्रा तिथून निघून जाते. तर नंदिनी म्हणू लागते, नाही चित्रा, तू जे बोलतेस ते खरं नाही होणार, कारण तुझा जीवादादा आणि मी कधीच एकत्र येणार नाही आहोत, आमचं नातं संपलं आहे. असं म्हणत नंदिनी स्वतःला त्रास करून घेत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आपली बॅग भरत असतो आणि त्याचवेळी त्याचा लक्ष नंदिनीच्या फोटोकडे जातो. तर जीवा म्हणतो, काय मग चकाचक बाई, दिसतंय ना मी काय करतोय? अहो मी बॅग भरतोय, अर्थातच मी काय करतोय हे तर तुला कळतच नसेल हो ना, पण ही बॅग भरून मी आता तुझ्याकडे येत आहे. असं काय करतेयस? अगं ही बॅग मी फक्त तुझ्यासाठी भरत आहे, कारण मला तुझ्यासोबत राहायचं आहे. येस, खरं तर मी तुझ्यासाठी सगळं काही सोडायला तयार आहे. म्हणजे तुझ्यासाठी मी ही आपली रूम, माझा हा बेड, सगळं काही सोडायला तयार आहे, फक्त तुझ्यासाठी. तुझ्यासाठी हा तुझा जीवा काही करू शकतो.
असं म्हणत आता जीवा फोटोकडे येतो आणि नंदिनीला म्हणतो, कारण तुझ्या ह्या जीवाचं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे, आय लव्ह यू. असं म्हणत जीवा नंदिनीच्या फोटोसमोरच आपलं प्रेम व्यक्त करत असतो. जीवाचं काहीतरी वेगळंच चालू असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इकडे काव्यासुद्धा आपली बॅग भरत असते. काव्या म्हणू लागते, झाली, ऑलमोस्ट माझी बॅग भरून झाली आहे. आता देशमुख, उद्या तुम्ही पाहालच, तुमची ही काव्या तुमच्या समोर उभी असेल. काही झालं तरी माझ्या पाडचं प्रेम मी मिळवणारच, परंतु त्या अगोदर त्या बिघडलेल्या श्रीमन कॉफीला आणि काळ्या मांजरीला असं काही वटणीवर आणेन ना, बघतच राहाल तुम्ही. मला तर आता त्या दोघांना वटणीवर आणावंच लागेल. असं म्हणत आता काव्य आपली बॅग पॅक करत असते, तर दुसरीकडे जीवाची बॅग पूर्णपणे पॅक करून झालेली असते. जीवा तर उतावळा झालेला असतो की कधी एकदा मी नंदिनीच्या घरी जातो आणि कधी एकदा नंदिनीशी बोलतो. जीवा म्हणतो, तुला सांगतो चकाचक बाई, मला तर आजची रात्रसुद्धा इथे राहवत नाहीये. आता हे सगळं मानिनीताई आणि आशा ऐकत असतात. त्या दोघांनाही काही हसू आवरत नसतं. तर जीवा म्हणू लागतो, तुला सांगू का चकाचक बाई, मी ना आज तुझ्या माझ्या या फोटोच्या साक्षीने या रूमलाच एवढंच सांगेन की लवकरच तुला मी या घरात परत घेऊन येईन. या नवीन वर्षात तू पुन्हा एकदा आपल्या रूममध्ये येशील माझ्या सोबतीने. आता हे सगळं काही जीवा स्वप्न पाहत असतो आणि आपली स्वप्न नंदिनीच्या फोटोला सांगत असतो. आणि हे सगळं काही मानिनीताई आणि आशा ऐकत असतात. त्यांना तर जीवाचं बोलणं ऐकून हसायला येत असतं. आता नंदिनी समोर नसतानाही जीवा मात्र नंदिनीच्या फोटोमध्ये हरवून गेलेला असतो. तर मानिनीताई आता जीवाला भानावर आणण्यासाठी खोकण्याचं नाटक करतात. जीवा पाहतो तर मानिनीताई आणि आशा त्या ठिकाणी आलेली असते. त्या दोघीही जीवावर हसत असतात. जीवाला मात्र आता काय बोलावं काहीच कळत नसतं. त्या दोघींचं हसू पाहून जीवा त्यांना विचारतो, हसायला काय झालंय, तुम्ही का हसताय? मी तर नंदिनीचा नवरा आहे, त्यामुळे नंदिनी जसं बोलते ना की नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते, मग मी सुद्धा तसंच करणार आहे. ही आता नंदिनी जसं वागते तसंच मी सुद्धा फक्त बोलून नाही तर करून दाखवणार. आता मात्र मानिनीताईंना काय बोलावं काहीच कळत नसतो. जीवाचा ओव्हर कॉन्फिडन्स पाहून मानिनीताई तर त्याच्यावर हसू लागतात. तर मानिनीताई जीवाला म्हणतात, हो रे माझ्या नंदिनीच्या जीवा, यशस्वी भव. तर त्यानंतर आशा म्हणू लागते, ऑल द बेस्ट दादा. तर जीवा म्हणतो, हो पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथून निघून गेल्यानंतर तू इथले काही आवरून ठेवायचं नाही. म्हणजे इकडची गोष्ट तिकडे अजिबातच करायची नाही, कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. नंदिनीच्या कपाटात तिचे कपडे आहेत, पर्सेस आहेत, परफ्यूम आहेत, इकडच्या वस्तू तिकडे करायच्या नाहीत आणि इथला जो रोल आहे ना तो तसाच ठेवायचा. तर आता आशाताई विचारतात, कुठला रोल? तर जीवा म्हणतो, आईला माहीत आहे. असं म्हणत तो जीवा आता तो रोल बेडवर ठेवतो आणि म्हणतो, हा बघ, हा बेडवर रोल तसाच ठेवायचा आहे. जीवा म्हणतो, ज्यावेळी नंदिनी या घरात परत येईल ना त्यावेळी तिला सगळं काही जागच्या जागेत दिसायला हवं. तिला वाटायला असा कुठलाच चान्स द्यायचा नाही की काहीतरी घडलं होतं. तिला असंच वाटायला हवं की काळ थांबला होता, म्हणजे जे काही आहे त्यावेळीच नंदिनी परत घरी आली आहे असंच तिला वाटायला हवं. कुठलाही परकेपणा किंवा कुठलाही वेगळेपणा तिला जाणवायला नको. मधल्या काळातली सगळी घाणेरडी स्वप्न मला पुसून टाकायची आहेत. आता सगळं काही मला नीट सावरायचं आहे. म्हणजे नंदिनी पुन्हा ज्यावेळी या घरात प्रवेश करेल ना, त्यानंतर या रूममध्ये प्रवेश करेल त्याचवेळी मला शांत वाटेल. तोपर्यंत काही मला शांत वाटणार नाही. सतत नंदिनीचा विचार माझ्या मनात येत राहणार आणि नंदिनीची आठवण मला काही आता इथे राहू देणार नाही. असं म्हणत जीवा आपलं प्रेम मानिनीताईंसमोर व्यक्त करत असतो. तर मानिनीताई म्हणतात, हो हो रे माझ्या बाळा, सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे. तुझं प्रेम तुला परत नक्कीच मिळणार आहे. जीवा, तुझं जे काही स्वप्न आहे आणि जी काही तुझी स्वप्न अपूर्ण राहिली आहेत ती सगळी स्वप्न लवकरच पूर्ण होऊ देत. जीवा, खरं सांगू का, मला खरंच तुझा अभिमान वाटतो. जीवा, आज जे काही तू करत आहेस ना त्याचा मला सार्थ अभिमान आहे. पण जीवा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे सगळं सोपं नाही. ही खरं तर तारेवरची कसरत आहे. हे सगळं करत असताना तू मात्र खचू नकोस, हरून जाऊ नकोस, कारण हा एक वसा आहे. उतू नको, मातू नको आणि घेतला वसा टाकू नकोस. त्यामुळे जीवा, आता तू जे काही करणार आहेस ना ते करत असताना तुला सगळ्या गोष्टींचा अगदी सारासार आणि योग्य विचार करायला हवा. जे योग्य असेल तेच तू निवडायला हवं आणि जे योग्य असेल तेच तू करायला हवं. तसंही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे करशील ते योग्यच करशील हे मला चांगलंच माहीत आहे. जीवा म्हणतो, हो, लहानपणीपासून आजीकडून श्रावणातल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत, त्यामुळे तुला काय म्हणायचंय ते मला परफेक्ट कळालं आहे. तर त्यानंतर आशा म्हणू लागते, जीवा दादांना आता कोणाचीच नजर नको लागायला. आता जीवा, मानिनीताई, आशा हसू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
काव्य आपली बॅग भरत असते आणि म्हणू लागते, अहो आता मला करमत नाहीये तुमच्याशिवाय. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी नंदिनी बुक घेऊन आलेली असते. आता काव्याला बॅग भरत असताना नंदिनी पाहते आणि नंदिनी काव्याला म्हणते, हे काय तू बॅग का भरतेस, तू कुठे बाहेर निघाली आहेस का? तर काव्य म्हणते, हो ताई, असं म्हणतात ना की लग्नानंतर मुलींनी जास्त दिवस त्यांच्या माहेरी राहायचं नसतं आणि म्हणूनच मी माझ्या सासरी निघाली आहे, माझ्या हक्काच्या घरी. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, काय तू काय बोलतेस काव्य? तर काव्य म्हणते, हो मी माझ्या घरी जात आहे पार्थ देशमुखांना मिळवण्यासाठी. आशीर्वाद सदन जिंदाबाद. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी खुश होते आणि काव्याला म्हणते, काव्य खरंच तू आपल्या घरी म्हणजेच तू देशमुखांच्या घरी जात आहेस का? तर काव्य म्हणते, हो मी आपल्या घरी जात आहे, माझ्या बोक्याला मिळवायला, माझ्या पार्थला मिळवायला. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी खुश होते आणि म्हणते, काव्य अगं खरंच मला खूप आनंद झाला आहे. मग त्यांनी हे सगळं, तर आता काव्य म्हणते, म्हणजे हे सगळं त्यांनी तुझ्याकडे दिलं? हो, खरं तर हे सगळं ते माझ्याकडेही देऊ शकले असते, कारण मी सुद्धा कॅफे मिलनमध्ये पोहोचलेच होते, परंतु थोड्या वेळासाठी माझी आणि त्यांची चुकामुक झाली. असं म्हणत काव्य शांतच होते. काव्य आता भावनेच्या भरात सगळं काही बोलून गेलेली असते आणि नंदिनीच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं. तर नंदिनी काव्याला म्हणते, तुला कसं माहीत की पार्थ कॅफे मिलनमध्ये येणार आहेत? आता मात्र काव्य थोडी शांत होते. ती बॅग भरण्याचं नाटक करते आणि त्यानंतर शेवटी ती नंदिनीला खरं सांगत म्हणते, ताई सॉरी, परंतु तुझं आणि पार्थ यांचं बोलणं मी ऐकलं होतं. तर नंदिनी काव्याला म्हणते, मग जीवा तिथे कसे आले, म्हणजे तूच त्यांना? तर काव्य म्हणते, सॉरी ताई, पण आमचा हेतू एवढाच होता की आपापल्या पार्टनरला भेटावं आणि म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी आलो होतो. खरं तर माझी आणि पार्थची चुकामुक झाली, परंतु तुला भेटल्यानंतर जीवांच्या चेहऱ्यावरचा आनंद तू पाहिलायस ना, जीवा किती खुश होते हे तू पाहिलंयस ना ताई. तुला तर माहीतच आहे की जीवा तुझ्याशिवाय नाही राहू शकत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या डोळ्यातील प्रेम आजही मी पाहिलं आहे ताई, मी पाहिलं आहे. खरंच तो खूप खुश होता. हे बघ ताई, अगं तू माझं काहीतरी हिरावून घेतलंयस याचं तुला गिल्ट वाटतंय ना, मग या गिल्टमधून बाहेर ये बरं. असं काही घडलेलं नाही आहे, तू माझं काही हिरावून घेतलं नाही आहेस की ज्यामुळे मला त्रास होत आहे. ताई अगं प्लीज आता हे सगळं काही विसरून जा ना. ताई अगं, माझ्याकडे जी वस्तू, जी गोष्ट हवी होती ती गोष्ट आता तुझ्याकडे आहे आणि याचं मला वाईट नाही वाटत आहे, कारण ती गोष्ट तुझ्याकडे आहे आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात एक अनमोल हिरा मला मिळाला आहे, पार्थ मला मिळाला आहे. तुझ्याचमुळे मला पार्थ देशमुख मला मिळाले आहेत, माझे पार्थ देशमुख मला मिळाले आहेत. आता आमचा हात सुटला आहे, परंतु हा हात मी कायमचा सोडू देणार नाहीये. काही झालं तरी देशमुखांचा हात हा माझ्याच हातात असणार आहे. एकदा का तो हात माझ्या हातात आला की मी घट्ट पकडून ठेवणार आहे. मी कधीच त्यांना माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आणि ताई, जीवा तुझाच आहे आणि हो, जीवाला जोपर्यंत तुझ्या तोंडून ऐकत नाही तोपर्यंत तो मात्र प्रयत्न करतच राहणार. तर नंदिनी म्हणू लागते, काव्या अगं तू पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी जात आहेस, पार्थला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेस, हे ऐकून खरंच खूप बरं वाटतंय, परंतु प्लीज जीवाबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. तर आता काव्या म्हणू लागते, ताई अगं तुला काही बोलायची गरजच नाहीये, कारण आता जे काही होणार आहे ते तुझा जीवाच करून दाखवणार आहे. म्हणजे आता जीवा बोलून नाही तर करून दाखवणार आहे. तर नंदिनी म्हणते, काय? तर काव्यामध्ये कळेलच. असं म्हणत काव्य तिथून निघून जाते. आता काव्य काही स्पष्ट सांगत नसल्यामुळे नंदिनीला तर काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे आता जीवा आपला निर्णय पार्थला सांगतो आणि म्हणतो, भैया मी आता एक निर्णय घेतला आहे. तर पार्थ विचारतो, कोणता? तर जीवा म्हणू लागतो, मी 1 महिन्यासाठी नंदिनीच्या घरी कायमचा जायचं ठरवलं आहे. आता हे ऐकल्यानंतर पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, पण तू तिथे गेल्यानंतर काव्या, म्हणजे तुम्हा तिथे दोघांना एकत्र पाहून आम्हाला दुसरं काही आठवणारच नाही. तर जीवा म्हणतो, मला माहीत आहे तू ते सगळं काही विसरू शकत नाही, परंतु मी तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यापुढे अशी वेळच येणार नाही की ज्यामुळे नंदिनीला आणि तुला आमच्यामुळे त्रास होऊ शकतो. काव्य आणि मी असं काहीच वागणार नाही की ज्यामुळे तुम्हा दोघांना त्रास होऊ शकेल. तर जीवाचं हे बोलणं ऐकून पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, पण नंदिनीच्या मनाची तयारी झाली आहे का? कारण एकाच घरात काव्य आणि तू समोर असाल तर नंदिनीची मानसिक तयारी असणं खूप गरजेचं आहे. तर जीवा म्हणतो, मला माहीत आहे तुला काळजी आहे आणि मला माहीत आहे तुला भीतीसुद्धा वाटत आहे. तर आता पार्थ म्हणू लागतो, नाही, मला फक्त नंदिनीची काळजी आहे, बाकी तुम्ही काही ठरवाल ते. असं म्हणत पार्थ तिथून निघून जात असतो. तर त्याचवेळी जीवा त्याचा हात पकडतो आणि त्याला घट्ट मिठी मारत म्हणतो, सॉरी भैया. आता हे सगळं काही मानिनीताई पाहत असतात. तर नकळतच आता पार्थही जीवाच्या हातावर हात ठेवत त्याला सावरतच म्हणतो, ऑल द बेस्ट छोटे. आता मात्र जीवाला भरून आलेलं असतं. नकळत का होईना, परंतु पार्थने आता जीवाला आधार दिलेला असतो, त्याला शुभेच्छा दिलेल्या असतात आणि म्हणूनच जीवा खूप खुश असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं
काव्या देशमुखांच्या घरी निघालेली असते तर नंदिनी म्हणू लागते, काव्या देशमुखांच्या घरी जात आहे, पार्थला भेटण्यासाठी जात आहे, या गोष्टीचा आनंदच आहे. परंतु तिथे जीवाला आणि हिला एकत्र पाहिल्यानंतर तर इकडे काव्या आता देशमुखांच्या घरी आलेली असते आणि त्याचवेळी नेमकं पार्थने दरवाजा उघडलेलं असतं. आता काव्या पार्थला म्हणू लागते, आता ही फिसकारलेली मांजर लवकरच तिच्या बोक्याला मिळवून राहणार आहे, असं म्हणत तिची ओढणी ती पार्थच्या गालावरून फिरवत घरात प्रवेश करते. पार्थला मात्र काहीच कळत नाही. तर काव्या आता पार्थला म्हणून गेलेली असते की ही फिसकारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला मिळवणारच. त्यामुळे पार्थ मात्र काव्याकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवासुद्धा इकडे मोहितेंच्या घरी आलेला असतो. तर आता बॅगच्या आड जीवाला पाहून नंदिनीला मात्र धक्काच बसतो. तर जीवा म्हणू लागतो, बस चला हा लपंडा, तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा, तूच माझी लाईफ पार्टनर, असं म्हणत जीवाने आता नंदिनीच्या घरीही प्रवेश केलेला असतो. आता जीवा आणि काव्या आपलं प्रेम कशाप्रकारे मिळवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.